जेव्हा ही योजना राज्य शासनाने अर्थसंकल्पात जाहीर केली होती तेव्हा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये देण्याचा निर्णय मागच्या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारने घेतला होता। त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या महिलांना लाभ द्यायचा होता। लोक फॉर्म भरण्यामध्ये रांग करू शकत होते आणि लोकांना तहसील कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता होती। तेव्हा मी देखील याच्यात फार पुढाकार घेतला होता आणि शासनाने मग असा निर्णय केला की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर त्याच्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, तर ज्यांच्याकडे पिवळा रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे किंवा ज्यांचं BPL मध्ये नाव आहे किंवा जे आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याचा इतर पुरावा ज्यांचा या संदर्भात आहे, अशा सर्व लोकांना तहसील कार्यालयातून उत्पन्नाच्या दाखल्याची गरज राहणार नाही। अशा पद्धतीचा आपण सुधारित शासन निर्णय काढला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या करोडो लोकांना, करोडो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि अतिशय सुलभ पद्धतीने मिळाला। प्रत्येक अंगणवाडी सेविकेला आपण अशा पद्धतीचे फॉर्म भरण्याच्या सूचना दिल्या। वेगवेगळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते सर्व फॉर्म भरले आणि जास्तीची कुठली ज्याच्या अट न ठेवता या सर्व महिलांना त्या संदर्भामध्ये लाभ दिला आणि त्याच्यामुळे तेव्हा जेव्हा ही योजना सुरू झाली तर आपल्या सर्वांना कल्पना असेल की तेव्हा माननीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माननीय उद्धव साहेब यांनी स्वतः मीडियासमोर येऊन चादर लगी फटणे तो खैरात लगी बटणे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। ही योजना चालणार नाही, ही योजना फेल होईल, निवडणुकीचा गाजर आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर जेव्हा नवीन सरकार पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं तेव्हा आम्ही पुन्हा सर्व प्रत्येक वेगवेगळ्या सणामध्ये त्या सर्व महिलांना नियमानुसार पैसे मिळू लागले। तेव्हा यांच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली आणि वारंवार खोटा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। मी आपल्या सर्वांना सांगतो की ही बाब ज्या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल, किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही। उलट ज्या लाभार्थ्यांच्या ही बाब लक्षात आली ते स्वतःहून आपलं माघार घेत आहे आणि हळूहळू ही संख्या जी अपात्र लाभार्थीची होती ते स्वतःहून कमी करत आहे। सरकारने कुठल्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नाही, कुठल्याही महिलांपासून वसुली केली नाही, तरी देखील विरोधक हे खोटा भ्रम पसरवत आहे आणि त्याचातला हा एक प्रकार आहे। ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये सुधारणा होईल, ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये कुठलेही बदल होईल तेव्हा ही बाब वेबसाईटमध्ये येईल आणि जेव्हा ती वेबसाईटमध्ये आली तेव्हा त्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारला तर ते योग्य राहील। नवीन एक अपडेट अशी आलेली आहे की मी आपल्याला परत सांगतो, मूळ GR मध्ये ज्या गोष्टी ज्या बाबी नमूद होत्या त्या बाबीला अनुसरून जेवढे पात्र लाभार्थी होते सर्वांना ही योजना मिळत होती आणि ती योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहील। किंबहुना जे 2100 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतो तेव्हा सरकार त्या पैशाचा योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि त्या सर्व वचनाची पूर्तता करेल। आशीष जी, हिंदी में बता दीजिए कि किस तरीके से ये कहा जा रहा है कि लाडली बहनों को पहले 2100 रुपये दिए जाने थे, अब कटौती करके
500 रुपये तक ला दिया गया है, क्या सर ये पूरा मामला जरा बताइए। देखिए, अपोजिशन एक बहुत झूठा भ्रम फैला रहा है। महाराष्ट्र में किसी भी किसान, किसी भी महिला के साथ में रिकवरी की प्रक्रिया नहीं की गई है। इवन अज्यूमिंग की कुछ महिलाओं ने पात्र न रहते हुए भी इस योजना का लाभ लिया, लेकिन ऐसे किसी महिला के साथ में कोई भी ज्यादती नहीं की गई, किसी से कोई रिकवरी नहीं की गई, किसी के खिलाफ कोई ऑफेंस रजिस्टर नहीं किया गया। महिलाएं, जब उन्हें पता चल रहा है कि ये जो योजना है 2.5 लाख से ईयरली इनकम कम होने वाले महिलाओं के लिए है, तो जो महिलाएं आर्थिक दृष्टया संपन्न है वो भी खुद होकर अपने और से ही अपनी इस योजना का लाभ छोड़ रही है। तो धीरे धीरे जो अपात्र लाभार्थी है वो अपने आप कम होते जा रहे हैं। इस वजह से सरकार का जो रेवेन्यू रिसिप्ट है या जो रेवेन्यू इनकम है वो धीरे धीरे बढ़ती जा रही है। आप देखते हैं कि हर साल सरकार के इनकम में बहुत बड़े प्रमाण में वृद्धि होती है। तो जिस तरह से सरकार की इनकम में वृद्धि होती है तो सरकार उस पैसे का योग्य यूटिलाइजेशन करने के लिए अलग अलग डिपार्टमेंट को पैसे डिस्ट्रीब्यूट करता है। उसी तरह से लाडली बहन, संजय गांधी निराधार या पीएम किसान की धरती पर जो सीएम किसान स्कीम सरकार ने की थी, इन सारे योजनाओं के लाभार्थी को जो सरकार ने चुनाव के पूर्व वादा किया था, वो सारे लोगों के वादे पूर्ण करने की दृष्टि से सरकार का प्रयास जारी है और सरकार अपने वचनों की पूर्तता कर। आशीष जी, बंगाल में वक्फ संशोधन बिल को लेकर लगातार जो है वो प्रदर्शन हो रहा है और वहाँ पर लगातार हिंदुओं को टारगेट किया जा रहा है। हिंदू बंगाल छोड़कर जाने के लिए मजबूर है। देखिए, ये समस्या बहुत गंभीर समस्या है। हम लोग ही नहीं, इस देश में रहने वाले सारे लोग और सारे मीडिया के कर्मी यह बात समझ रहे हैं, ये देख रहे हैं कि जहां जहां हिंदू माइनॉरिटी में हो गया है वहां वहां उसके सुरक्षा का प्रश्न निर्माण होता है। बार बार यह भ्रम फैलाया जाता है कि सरकार किसी वर्ग के खिलाफ है, जबकि हकीकत यह है कि इस तरह का कानून देश के किसी भी मुस्लिम राष्ट्र में नहीं है। सरकार ने आने के बाद बहुत अच्छा निर्णय लिया। आप देख रहे हैं कि 370 का निर्णय हुआ, आप देख रहे हैं कि 35A का निर्णय हुआ। सरकार ने महिलाओं के लिए, मुस्लिम महिलाओं के लिए कानून बनाया। इस तरह से सरकार ये जो निर्णय ले रही है, इस निर्णय का जरूर एक बहुत अच्छा परिणाम आने वाला है। लेकिन दुर्भाग्य है, दुख इस बात का है कि कुछ लोग जो अपने आप को हिंदुत्ववादी बोलते थे, उन लोगों ने जिस तरह की भूमिका पार्लियामेंट में ली, इससे वो लोग एक्सपोज हो गए। महाराष्ट्र की जनता को सब समझ रहा है, ये पब्लिक है, ये सब जानती है। और ये जिस तरह की हरकतें वहां की जा रही है, आपको किसी को चिंता करने की जरूरत नहीं है। देश में मोदी जी जैसा एक सक्षम देश के प्रधानमंत्री है। इस तरह की कोई भी एक्टिविटी अगर कहीं की गई तो उसका योग्य उत्तर दिया जाएगा। आप देख रहे हैं कि जिस तरह से गुजरात में दंगे फैलाने की कोशिश की गई थी, उसका प्रॉपर उत्तर माननीय नरेंद्र मोदी जी इन्होंने मुख्यमंत्री रहते हुए दिया, तो दोबारा गुजरात में दंगा नहीं हुआ। और कोई अगर इस तरह से हरकत इस देश में करने की कोशिश करेगा तो उसके ऊपर कानून कड़क कार्रवाई करेगी। और दहशतवाद को किस तरह से खत्म किया जाता है, इसकी जानकारी मोदी जी को बहुत अच्छी तरह से है और वो इस काम करने में पूरी तरह से सक्षम है। एखाद्या महिलेने कुठल्या शासकीय लाभ घेतला असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून लाभ घेता येईल, याच्यामध्ये कन्फ्युजन बरंच आहे। बघा, मी आपल्याला पुन्हा सांगतो, मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की जी योजना लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, त्या योजनेमध्ये ज्या अटी शर्ती होत्या, त्या कुठल्याही अटी शर्तीमध्ये आज सरकारने बदल केलेला नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न विचारून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठलाही संभ्रम कृपा करून आपण निर्माण करू नये। ज्या दिवशी सरकार या योजनेच्या शासन निर्णयात बदल करेल, त्याला मंजुरी देईल, त्या दिवशी आपण या संदर्भामध्ये प्रश्न विचारला तर ते योग्य राहील। नागपूरमध्ये बघा, मी आपल्या सर्वांना सांगतो की प्रत्येक योजनेमध्ये अशी कुठली योजना नाही की ज्यामध्ये चुकीचे लाभार्थी आले नाही आजपर्यंत। इव्हन पीएम किसान, सीएम किसान मध्ये देखील चुकीचे लाभार्थी आले होते, जे नंतर कमी झाले। परंतु याचा अर्थ सरकारने कोणाविरोधात कारवाई केली असं प्रकरण नाही आहे। त्यामुळे कृपा करून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की चुकीचा भ्रम आणि मेसेज महाराष्ट्रात जाऊ देऊ नका। ज्या दिवशी अशी कुठली सुधारणा होईल, जे निर्णय आम्ही पहिले केले होते त्या कुठल्याही निर्णयामध्ये कुठलाही बदल आजतागायत झालेला नाही। अर्थ खात्याकडून सहकार्य होत नाही अशी तक्रार अमित एकनाथ शिंदेंनी केली होती। याबद्दल काय सांगाल आणि आपणही मंत्री काय चर्चेबद्दल आहे? आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व
माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देशाच्या कदाचित कुठल्याही राज्याने केलं नसेल अशा पद्धतीचे मोठे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने, धानाला बोनस देण्याच्या दृष्टीने, लाडकी बहीण योजनेसारखे किंवा तीर्थदर्शन योजना असेल किंवा अनेक योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, असंख्य योजना या ठिकाणी ज्याची इतिहासात नोंद होईल की सर्वात जास्त लोकाभिमुख निर्णय केव्हा झाले तर 2024 मध्ये झाले, याची इतिहासात नोंद घेतली जाणार आहे. या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी, वचनाची पूर्तता करण्यासाठी वित्त विभागाला तर नेहमीच असतो. आपण नेहमीच आपले इन्कमपेक्षा आपण आपलं एक्सपेंडिचर जास्तच करत असतो, परंतु आपण वित्तीय मर्यादा पाळलेली आहे, आपण कर्जाची मर्यादा देखील पाळलेली आहे. जीएसडीपीच्या उत्पन्नाच्या ज्या मर्यादा आपल्याला होत्या किंवा महसुली तूटची जी 3% मर्यादा होती ती सर्व आपण पाळलेली आहे. म्हणजे एका बाजूने लोकांच्या हितासाठी योजना राबवणे आणि दुसऱ्या बाजूने वित्त विभागाने, केंद्र सरकारने जे निर्देश राज्याला दिले ते इतर सर्व राज्यांनी मोडले. ते महाराष्ट्र सरकारने इतक्या प्रभावी योजना, लोकाभिमुख योजना राबवल्यानंतर देखील ती वित्तीय मर्यादा मोडली नाही. त्यामुळे एक ताण असतोच, परंतु त्या सर्व अडचणीवर सरकार मात करत आहे. जे सरकारचा बुडालेला इन्कम आहे ते सरकार वेगवेगळ्या योजनेतून करत आहे. आजही काही निर्णय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. आपल्याला कल्पना असेल की अधिवेशनामध्ये आपण जे PSU होत्या गव्हर्नमेंटच्या त्यांच्यासाठी अभय योजना आणली. जीएसटीच्या पूर्वीचे जे पैसे होते सेल टॅक्स असताना ते 30,000 कोटीच्या जवळपास रक्कम सरकारकडे जमा झालेली आहे. तर ती सर्व सरकार उत्पन्न आणि खर्च यामध्ये वित्तीय मर्यादेच्या अधीन राहून सर्व गोष्टी करत आहे आणि अशी कुठलीही अडचण नाही आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांच्या मागण्या आपण मान्य करू आणि जे वेगवेगळ्या विभागाची मागणी प्रत्येक वर्षी, या सरकार असो की कुठलीही सरकार असो, विभागाच्या मागणी जास्त असते आणि विभागाच्या मागणीच्या अनुसारूप सर्व डिपार्टमेंटला योग्य तो न्याय दिला जातो. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की प्रत्येक विभागाच्या आउटलेमध्ये वाढ होत आहे, आउटलेमध्ये कमतरता होत नाही, हे मला प्रामुख्याने या संदर्भात सांगायचं. राष्ट्रीय आरोग्य मला अशा पद्धतीची कुठली तक्रार होईल असं मला वाटत नाही. आणि जी गोष्ट मीडियामध्ये अशा पद्धतीने पसरवण्यात आली आहे त्या संदर्भामध्ये मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. नागपूर शिक्षक घोटाळा जो आहे त्या प्रकरणी काही 584 शिक्षकांचे पगार थांबवले आहेत का, त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आढळला का? नागपूरच्या उपसंचालक कार्यालयातील शिक्षण घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आता तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे. याबाबत सत्यता जाणून घेण्यात येईल. वस्तुस्थिती काय आहे, कुठल्या शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे, कुणाचा अप्रुव्हल चुकीचं आलेलं आहे, या सर्व गोष्टीची सखोल तपासणी केल्यानंतर जे लोक नियमानुसार पात्र आहे आणि अपात्र आहे त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या केसवर गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल. आणि या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांना पूर्णपणे ब्रीफिंग असेल आणि ते या